यंदाची निवडणूक माझ्यासाठी सर्वात सोपी निवडणूक. अब्दुल सत्तार. मी नेहमीच मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतो. त्यामुळे जनतेचे प्रेम व आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने राज्यातील क्रमांक 1 चे मताधिक्य घेऊन निवडून येणार आहे. यंदाची निवडणूक माझ्यासाठी सर्वात सोपी निवडणूक असल्याचं प्रतिपादन अब्दुल सत्तार यांनी केलंय. सिल्लोड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ अजिंठा येथे प्रचार सभा झाली. यावेळी ते बोलत होते. सिल्लोड शहरासहित अजिंठा सर्कलमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली असून यावेळी मोठ्या संख्येने नागरिक हजर होते. अजिंठा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी कटिबद्ध आहे. याचाच एक भाग म्हणून पुरातन वस्तूंची जोपासना करणे व प्रवेशद्वाराचे काम सुरू असून निजामकालीन बांधकामांना पुनर्जीवित करण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकरी यांना शेतीसाठी पाण्याची कमतरता भासणार नाही. मतदारसंघात कधी नव्हे एवढा निधी मी खेचून आणलाय. मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाडी, वस्तीत आज विकास कामे सुरू आहे. मी सिल्लोड शहरात मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज सुरू करीत आहे. याचा लाभ मतदारसंघातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला होऊन त्यांना आर्थिक व मानसिक त्रास होणार नाही यासाठी मी स्वतःची 60 एकर जमीन दान केली आहे. जे उमेदवार माझ्या विरोधात निवडणुकीत उभे आहेत त्यांनी 60 इंच जरी जमीन समाजासाठी दिली आहे का असा सवाल उपस्थित करीत केवळ विरोधाला विरोध म्हणून व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे लोक निवडणूक लढवित असल्याची टीका अब्दुल सत्तार यांनी यावेळी केली आहे. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती रामदास पालोदकर, देविदास लोखंडे, सरपंच मोहम्मद नजीर गाईड, चेअरमन दिलीप जलवार, अशोक सूर्यवंशी, माजी सरपंच अजीज चाऊस, सय्यद नासिर हुसैन, दुर्गाताई पवार, समी चाऊस, माजी उपसरपंच दिलीप जलवार, शेख मन्नान, नरसिंग चव्हाण, सुमनबाई तांगडे, तारेख चाऊस, शेख लुखमानभाई, राजेश खन्ना, फकीरा खान, धनलाल जलवार आदींसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. सिल्लोड शहरात प्रचार रॅली काढण्यात आली. त्यात सहभागी झालेले युतीचे उमेदवार अब्दुल सत्तार व माजी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर व मोठ्या संख्येने नागरिक हजर होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.